शहरातील 6 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग नंबर 2, 3 आणि 6 मध्ये प्राथमिक स्वरूपात आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 6 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला। तसेच ज्याने कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 750हून अधिक मंदिरे बांधली, त्यामधील गडिंग्लज येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार ही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते आज लोकार्पण झाला। तसेच गडिंग्लज शहरातील मागील 1 मार्च रोजी 6 कोटीचा विकास कामांचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये कोट कॉलनी, योग भवन येथील ओपन स्पेस, सरस्वती नगर येथील ओपन स्पेस, वडर रोड येथील केडीसीसी कॉलनीतील ओपन स्पेस, या ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते झाला। त्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ज्यावेळी साहेब त्या ओपन स्पेसची पाहणी केली त्यावेळी लक्षात आलं की इथं लॉन आणि झाडं अशी बगीच्याचे काम होणार होतं, तर पाण्याची तिथे व्यवस्था नव्हती। नगरपालिकेचं नळाचं पाणी तिथं पुरणार नव्हतं। साहेबांनी ताबडतोब 1 तारखेला गाडी कॉलनी इथे कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रम मध्ये मला सूचना दिली की हसन सो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने तात्काळ बोर मारून तिथं पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना साहेबांनी 1 मार्च रोजी दिली होती आणि आज 1 महिन्यानं बरोबर साहेबांनी दिलेली जी सूचना होती आणि मुश्रीफ फाउंडेशन करून 1 महिन्याच्या आत तिथे बोर मारून बोरचं पाणी पूजन आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते करण्यात आलं। साहेब जे बोलतात ते काम करून दाखवतात, हा विश्वास गडिंग्लजकरांना आहे। त्यामुळेच गडिंग्लज नगर परिषदच्या मागील निवडणुकीमध्ये प्रशासकीय काळामध्ये 12 कोटीहून अधिक विकास निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी प्रशासकीय काळामध्ये नगरपालिकेला दिला। तसेच ज्या वेळी गडिंग्लजला आमच्या कार्यक्रमाची सभा व्हायच्या, म्हणजे प्रशासकीय काळ सोडला तर आमची जास्त काळ नगरपालिकेवर सत्ता नव्हती, पण गडिंग्लजकरांना नेहमी साहेब आव्हान करायचे की गडिंग्लज नगर परिषदेची सत्ता एक हाती आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या, गडिंग्लज शहराला राज्यामध्ये 1 नंबरला आणू, देशामध्ये 1 नंबरला आणू, किंबहुना गडिंग्लज शहर हा सर्वांगीण सुंदर करू, असा प्रत्येक वेळी साहेबांनी गडिंग्लजकरांना एक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला गडिंग्लजकरांनी मान दिला, सन्मान दिला आणि 3 महिन्यापूर्वी ज्या गडिंग्लज नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या बहुमताने प्रत्येक नगरसेवक असेल, आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष असतील, नुसता नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आले नाही तर मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन एक हाती सत्ता गडिंग्लजकरांनी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हातामध्ये दिली आणि विकासाची ही गंगा पुढे जाण्यासाठी वेळोवेळी साहेबांनी आपल्याला गडिंग्लज नगरपालिकेला विकास निधी दिलेलाच आहे। साहेब, आम्ही जे आश्वासनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिल्या ती निश्चितच येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि पुढील काळामध्ये आम्ही सर्व नगरसेवक एकसंघ होऊन हे काम करू, एवढा विश्वास या सभेनिमित्त मी तुम्हाला देतो। तसेच सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानून राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी नेहमीच शासनाच्या विविध योजना ह्या तळागाळापर्यंत आणि घराघरांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे साहेब, ज्यावेळी कागल विधानसभा मतदारसंघाची 2024ची निवडणूक झाली त्यावेळी साहेब खऱ्या अर्थाने आम्ही ज्या सभा झाल्या त्या सभेमध्ये सांगत होतो की शासनाच्या योजना आम्ही तुमच्या दारापर्यंत आणि घरापर्यंत घेऊन पोहोचू। साहेब, आज हा 6वा कार्यक्रम आहे योजनेचा, यामध्ये जवळपास 7251 जणांना आम्ही लाभ ह्या वर्षभरामध्ये देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। त्याच प्रकारे आज जो कार्यक्रम होत आहे सहयोग, यामध्ये बांधकाम कामगारांना सेफ्टी किट, नवीन अत्यावश्यकांची भांडी वाटप अशा 260 लाभार्थ्यांना आज इथं वाटप आम्ही करणार आहोत। त्याच प्रकारे आमचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष माननीय अरुणभाई सय्यद यांच्या पुढाकारातून जे काय संजय गांधीचे 120 लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनाही आज आम्ही इथं मंजुरी पत्र वाटपाचे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते करणार आहोत। साहेब, गडिंग्लज नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी दिव्यांग कल्याण निधीचं वाटप केलं जाते। याही वर्षी 5% इतका निधी राखीव ठेवण्यात आला होता। यामधील 15,20,000 इतका निधी यावर्षी वाटप करण्यात येणार आहे। त्यामध्ये 275 लाभार्थ्यांना गडिंग्लज शहरातील हा लाभ मिळणार आहे। यापैकी रुपये 5,000 पासून 10,000 पर्यंतचा लाभ ह्या अपंग लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। तर आज साहेब याचा प्राथमिक स्वरूपात तुमच्या हस्ते वाटप पूर्ण केलं झालं आणि त्यानंतर यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। निश्चितच आज जो विकास कामांचा दौरा घेतला आणि त्याचबरोबर
प्रशासकीय योजनांची आज मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आले. निश्चितच या पुढील काळात अशाच प्रकारचं काम करण्याचं आम्ही आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.